तर यांची अगोदर बैठक झाली, लोकशाही आली। मी परत 1 to 1 काय करणार नाही। 14 जून 2024 ला वाल्मिकांना कराड, नितीन बिक्कड, अवादा कंपनीचे शुक्ला या सर्वांची बैठक धनंजय मुंडे यांचा जो बंगला आहे वरती डोंगरावरती पंडित अण्णा यांनी बांधलेला, त्या बंगल्यावरती ही पहिली बैठक झाली। त्याच्यानंतर जोशी म्हणून पीए आहे धनंजय मुंडे, हे बाकीचे जरा बाजूला सारखा त्यांना येऊ द्या ना, तुम्ही काय बावळट, तुम्ही आपलेच लोक बावळटपणा करायला लागलात। अहो ते महिला आहे ही बैठक फेल झालेच। त्याच वेळी जोशी पीए हे धनंजय मुंडे यांचे पीए आहेत, ते पीए ते पीए थ्रू अवादा कंपनीचे वरिष्ठ हे त्यांच्या बरोबर संधान साधत होते। ते संधान साधलं, परंतु तोपर्यंत आय एनर्जी नावाच्या कंपनीचं वाल्मिकांना यांनी बिक्कडला सांगून काम बंद पाडलं। आय एनर्जीचे अनंत काळकुटे, शुक्ला आणि इतर अधिकारी एकत्रित असं ठरलं 14 जूनला की धनंजय मुंडे साहेब यांच्या सोबत या कंपनीची बैठक लावायची। ती बैठक लावायची ठरल्याच्या नंतर 19 जूनला सातपुडा, बहुतेक सातपुडा आहे त्यांच्या बंगल्याचं नाव आहे सातपुडा। मी अनंतराव हे होते मंत्री, तेव्हापासून मी पाहतो सातपुडा हा बंगला थोडासा पाठीमागा आहे। त्या बंगल्यावरती श्री आपले ह्याचे जे अवादा कंपनीचे शुक्ला, अल्ताफ तांबोळी, त्याच्यानंतर अनंत काळकुटे मात्र तिथून पसार झाले। अनंत काळकुटे त्या बैठकीला आले नाही आणि ती बैठक सातपुड्यावर झाली। 3 कोटी रुपयाची मागणी केली गेली। तिथून फोन लावला यांनी, वरच्या कंपनीने सांगितलं 3 देणं शक्य नाही, 2 पर्यंत ठीक आहे। आणि बाहेर येऊन कंपनीला फोन केल्यानंतर कंपनी 2 पर्यंत राजी झाली। 2 पर्यंत राजी झाल्याच्या नंतर पुन्हा हे लोक गेले, ते मसाजोगसह जेवढी काही सिक्युरिटी एजन्सी, कारण सिक्युरिटी लागते त्यांना, ओम साई राम नावाची कुटे नावाच्या व्यक्तीच्या संस्थेच्या नावावर, कंपनीच्या नावावर ही सगळी सिक्युरिटी ही नितीन बिक्कड याला देण्यात आली। नितीन बिक्कड याला लवकरात लवकर उचलण्याची गरज हे पोलिसांची आहे। नितीन बिक्कड जर उचलला तर यातलं बरंचसं राज बाहेर येईल आणि 50 लाख रुपये मला वाटतं निवडणुकीच्या काळात यांनी त्या कंपनीकडून उकळले सुद्धा। उर्वरित राहिलेले 1.5 कोटी, म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माणसांचे इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल। आणि 1.5 कोटीच्या मागणीसाठी गेले, दलित समाजाच्या पोराला, वॉचमनला मारलं म्हणून संतोष देशमुख तिथं मध्ये गेला आणि त्याचा प्रचंड छळून अतिशय अमानवी कृत्य करून त्याचा ह्यांनी मर्डर केला। आणि नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पीए आहे, तो 17 मोबाईल नंबर वापरतो। वाल्मिक अण्णा कराड 17 मोबाईल वापरतो। या 17 मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे, हे 17 मोबाईल जप्त केले पाहिजे। या 17 मोबाईल मध्ये अनेक जे त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत, हे सिक्रेट सगळे बाहेर येतील। वाल्मिक अण्णा यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडती ती 100 ते 150 एकरांनी सापडते, कमी सापडत नाही। 50 अकाउंट आतापर्यंत सीज केलेत, उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावेत
अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत. तुम्ही आता मग असं म्हणालात की 50 कंपन्यांच्या पुढे जे आहे मागून कुठून विचारतो रे? 50 अण्णा पाठीला डोळे आहेत का? अण्णा 100 कंपन्यांचा तुम्ही उल्लेख केला. 50 कंपन्यांच्या पुढे ईडीची चौकशी लागते. 100 कंपन्या नाही हो साहेब, हा, 100 अकाउंट. 50च्या पुढंच बरोबर. ईडीची चौकशी लागते. याच्यामध्ये 100% ईडी येईल. तुम्ही ईडीच्या कुठल्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिणार आहात की मग माननीय ईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे. आर्थिक जाळं एवढं विणलं गेलेलं आहे. पीएस आहेत, पीए यांची सगळी तुम्ही नावं घेताय, हे सगळं आणि पीएस नाही, वाल्मिक अण्णा यांचे बॉडीगार्ड सुद्धा तपासणीमध्ये घेतले पाहिजेत. कारण यांना सरकारी पगाराबरोबर वाल्मिक अण्णा कराड या कंपन्याकडून एक्स्ट्रा डबल पगार देत होता. त्याच्यामुळं ते सत्यमेव जयते सदरक्षण आहे, खल निगराण आहे, ऐवजी उलट निगराण आहे ते चालवत आहेत. त्याच्यामुळे या पोलिसांनाही सह आरोपी केलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर ताबे घेतले पाहिजे. जे बॉडीगार्ड शेवटपर्यंत बॉडीगार्डला माहित नव्हतं का तर ती त्यांनी वफादारी कोणाशी दाखवली? वाल्मिकांना कराड. सरकारच्या पोलीस डिपार्टमेंटची हे दाखवले का? नाही. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे असं माझं मत. आज तुम्ही पहिल्यांदाच अधिकाऱ्यांची बदली केलेली आहे आणि पोलीस महाजन जे आहेत त्यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. महाजन यांची बदली केलेली आहे. महाजन यांच्यावरती जास्त रोष राग नाही, कारण ज्या दिवशी ह्या संतोष देशमुखांना उचलून नेलं होतं ज्या 10-20 गावाच्या फेरीमध्ये त्याला फिरवलं, त्याच्या पाठीमागं महाजन फिरत होते. पाटील मात्र सस्पेंड केलेले. पाटील तर रिम्यूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे, हे माझं मत आहे. अण्णा तुम्ही आज पहिल्यांदा राजीनाम्याचा उल्लेख केला. आतापर्यंत तुम्ही सभांमधून पुरावे दिले, मात्र आज पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मी जे सांगितलंय यातलं खोटं असलं तर तुम्हाला सांगितलंय ना, मी राजकारण सोडून देईन.